आज 8 मार्च जागतिक महिला दिन. हा दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा दिवस. आज महिला दिवस संपूर्ण देशात मोठ्या थाटात साजरा करण्यात येत आहे. मात्र महिला दिन हा फक्त महिलांचा दिवस नसून पुरुषांनी चांगले वागण्याची कमिटमेंट देण्याचा दिवस आहे. तर सर्वच पुरुषांना दोष देता येणार नाही, पण काही घाणेरड्या वृत्तीचे सरफिरे सुद्धा असतात. अलीकडच्या काळात स्त्रिया सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने सक्रियपणे कार्य करत असल्या तरी सुद्धा त्या आजही सुरक्षित नाही, हे पावलोपावली पाहिल्यावर लक्षात येते. त्यामुळे आपल्या देशात बलात्कार करून महिलांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आज गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. तर विरार येथे शाळेच्या विद्यार्थ्यांनी एका छोट्याशा नाटकाद्वारे बलात्कार म्हणजेच रेप करणाऱ्यांना कशा प्रकारे शिक्षा व्हायला पाहिजे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूया ह्या नाटकाद्वारे. हेलो, बस आई? नहीं शायद बस लेट है। अरे मैं मर रहा हूँ, ये मर रहा है। प्लीज साइलेंस, कोई बोलेगा नहीं. और जाने मन। कोणी हसू नका. बचाओ, कोई मुझे बचाओ, बचाओ. हेलो स्नेहा, तुम भी मेरे पास आ जाओ. स्नेहा, क्या हुआ? ऐसी गिरी में क्यों है? प्रीति? ला बुआ ला. इस साइड है ना. ओए आप फोटो रहे हो, लग रहे हो. बैठ जाइए. ले लीजिए, पानी पीजिए. अब आराम से बात कीजिए. मेरे साथ चला गाड़ी चला. साइड है ना. हाँ बोला सर. हॅलो, तुम्ही काल 4 अपराधी पकडले, ताबडतोब सोडून द्या. बट सर, ताबडतोब सोडून द्या म्हटलं, ताबडतोब सोडून द्या. सर त्यांच्यावर रेप केस आहे, त्यांना असं कसं सोडू शकतो? आता तुम्ही मला शिकवणार. ताबडतोब सोडून द्या. हो सर. चल. अश्विनी
बाबा तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का आहात बाबा? काय नाही ग बाबा सांगा ना. अगं राहू दे. बाबा सांगा ना. अगं तुझ्या मुलीची ताई होती, काय पोरांनी तिच्याबरोबर जबरदस्ती केली आणि मी त्याच्यावर काय करूच नाही शकत. का बाबा? राहू दे ग. बाबा आज शाळेत काही मुलांनी मला छेडलं. काय माझ्यासोबत पण असंच होणार? मला पण न्याय नाही भेटणार? एक बसवाली मैं बाजीराव सिंघम शपथ लेता हूँ और प्रतिज्ञा करता हूँ कि मैं भारत और भारत की विधि द्वारा स्थापित संविधान के प्रति पूर्ण श्रद्धा एवं सच्ची निष्ठा रखूंगा। अपने पद पर कर्तव्यों का पालन ईमानदारी, परिश्रम एवं निष्पक्षता के साथ करूंगा। Once more!